इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना म्हणजेच ITR भरताना अनेक लोकांचा TDS आणि TCS यात गोंधळ उडतो। अनेकांना TDS अर्थात टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स म्हणजेच उत्पन्नाच्या स्रोतावर कापलेला कर व TCS अर्थात टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स म्हणजेच कर गोळा करताना कापलेला कर यातील नेमका फरक माहीत नसतो। तर तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर TDS म्हणजे काय? तर प्राप्तिकर कायदा 1961 नुसार इन्कम टॅक्स जो आहे तो तुमचा जो सोर्स आहे इन्कमचा सोर्स यावर हा कर आकारला जातो। उदाहरणार्थ समजा तुम्हाला 10 लाख रुपयाची लॉटरी लागली आणि लॉटरीत जिंकलेल्या संपूर्ण रकमेवर 30% TDS आकारला जातो। त्यानुसार 10 लाख रुपयावर 30% म्हणजेच 3 लाख रुपये TDS वजा करून तुम्हाला 7 लाख रुपये मिळतील। तुम्हाला वार्षिक 30,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम प्रोफेशनल टॅक्स रुपयाने मिळाल्यास त्यावरील 10% TDS कापला जातो। ITR फाईल भरताना तुम्ही याचा परतावा देखील घेऊ शकता। तर मग आता आपण पाहूया TCS म्हणजे काय? TCS म्हणजे तुमचा जो सोर्स ऑफ इन्कम आहे त्यावर हा कर आकारला जातो, म्हणजे त्यावर हा टॅक्स आकारला जातो। हा जो टॅक्स आहे हा विशिष्ट प्रकारच्या वस्तूच्या व्यवहारावर म्हणजे ट्रान्झॅक्शनवर लावला जातो। उदाहरणार्थ दारू, लाकूड, भंगार, खनिजे इत्यादी मालाची किंमत घेतानाच त्यात हा करही समाविष्ट केलेला असतो। खरेदीदाराकडून TCS घेऊन तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी विक्रेत्याची असते। हा कर वैयक्तिक उपभोगाच्या वस्तूच्या व्यवहारावर लागू होत नाही। मग TCS कोणाला घेता येतो? तर एखाद्या व्यावसायिकाची एखादी आर्थिक वर्षात 10 कोटी रुपयापेक्षा अधिक उलाढाल असेल आणि विक्री किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर विक्रेता खरेदीदाराकडून TCS घेऊ शकतो। TCSचा दर वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळा असतो। उदाहरणार्थ तेंदूपत्त्यासाठी हा दर कमाल 5% आहे तर दारूसाठी 1% आहे। वस्तू सेवा कर कायद्यासाठी TCS म्हणजेच वस्तू सेवा कर कायद्याखाली TCS। वस्तू सेवा कर कायद्यातील कलम 52 अंतर्गत ई-कॉमर्स कंपन्या सेवा किंवा वस्तू विक्रेत्यांना TCS लागू करतात। उदाहरणार्थ एखादी व्यक्ती Amazon, फ्लिपकार्ट आदी इत्यादी ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरून कपडे विक्री करत असेल तर ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्याकडून TCS घेतात। आता याला काही अपवाद देखील आहे, तर ते कोणते? तर ते पाहूया। तर एक म्हणजे हॉटेलमधील वास्तव्य, दुसरं प्रवासी वाहतूक करणारे, 3 नंबर प्लंबर, सुतार आदी व वस्तू व सेवा कर कायद्याखाली नोंदणी नसणारे। मग TCSचे संकलन आणि भरण्यासाठी विक्रेते जबाबदार असल्याने त्यांनी प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत मागील महिन्याच्या व्यवहारावरील TCS भरणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ नोव्हेंबर 2023 रोजी केलेल्या व्यवहारासाठी 7 डिसेंबरपर्यंत TCS सरकारकडे जमा करणे अपेक्षित आहे। तर TCS विवरण पत्र जे आहे ते प्रत्येक तिमाही नंतरच्या पुढील महिन्यातील 15 तारखेपर्यंत भरावे। उदाहरणार्थ एप्रिल ते जून तिमाहीसाठीचे TCS विवरणपत्र 15 जुलैपर्यंत भरणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं की TDS आणि TCS म्हणजे काय आणि तो कोणाला भरावा लागतो आणि तो नेमका कधी आपल्याला भरावा लागतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे। तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा जर महत्त्वपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।